बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। मंत्रिमंडळाचं खातेवाटप पुन्हा लांबणीवर गेलंय। खातेवाटपाचा मुहूर्त अधिवेशन संपल्यावरच असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे, तर खातेवाटप मुंबईतच होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। अधिवेशन सुरू झाल्यानंतर 2 दिवसांनी अजित पवार आज अधिवेशनात खरं तर कालच गेले, मात्र खातेवाटपावरून अजित पवार नाराज असल्याची चर्चा रंगू लागली आहे। मी आणि माझा पक्ष बाबासाहेबांबद्दल अपशब्द वापरू शकत नाही, त्यामुळे माझ्या वक्तव्याचा विरोधकांनी विपर्यास केला। राज्यसभेत माझ्या वक्तव्याचा तोडमोड करण्यात आला, त्यामुळे माझं संपूर्ण वक्तव्य दाखवण्यात यावं अशी मागणी करत अमित शहांनी विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले। काँग्रेसने आपल्याच लोकांना भारतरत्न दिला, त्यांनी कधीच बाबासाहेब आंबेडकरांना महत्त्व दिलं नाही, मात्र भाजप पुरस्कृत सरकार असताना बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न मिळालं असं म्हणत अमित शहांनी काँग्रेसवर हल्लाबोल केलाय। बाबासाहेब आंबेडकरांवरील वक्तव्यावरून उद्धव ठाकरे आक्रमक झालेत। अमित शहांवर कारवाई करा अन्यथा सत्ता सोडा असा इशारा ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना दिलाय, तर भाजपच्या मित्रपक्षांना हे मान्य आहे का असा सवालही ठाकरेंनी एनडीएतील नेत्यांना विचारलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहांना वाचवण्याचा प्रयत्न करतायत। अमित शहांना वाचवण्यासाठी मोदींनी 6x पोस्ट केलेल्या आहेत असा हल्लाबोल करत मल्लिकार्जुन खरगेंनी अमित शहांसह मोदींवर निशाणा साधलाय। भाजपने बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलाय। बाबासाहेबांचा अपमान करणारे मंत्रिमंडळात राहू शकत नाही, त्यामुळे अमित शहांनी त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी मल्लिकार्जुन खरगेंनी केली। भाजपला या देशात पुन्हा वर्णव्यवस्था आणायची आहे असा आरोप काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय। दरम्यान अमित शहांच्या वक्तव्याविरोधात काँग्रेसकडून उद्या जाहीर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। संसद भवन परिसरात विरोधकांनी आंदोलन केलं। अमित शहांनी आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्याचा विरोधकांनी निषेध केला। बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हातात घेत घोषणाबाजी करण्यात आली। अमित शहांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ अकोल्यामध्ये अमित शहांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं। वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली असून शहांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। उल्हासनगरमध्ये अमित शहांच्या वक्तव्याचा आंबेडकर अनुयायांनी निषेध केला। यावेळी आंदोलनकर्त्यांनी अमित शहांचा जोरदार निषेध करत घोषणाबाजी केली। नाराज असलेल्या छगन भुजबळांनी अजित पवारांवरील नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे। मंत्रिपद न देण्याचा निर्णय पक्षाध्यक्षांचा आहे, त्यामुळे बाहाच्या नेत्यांना दोष देण्यात अर्थ नाही असं वक्तव्य करत अजित पवारांवर निशाणा साधलाय। पंतप्रधान मोदींनी लोकसभेसाठी माझं नाव घेतलं होतं। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंनी देखील माझ्यासाठी प्रयत्न केले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील माझ्या नावाचा आग्रह धरला होता, मात्र मला का डावललं, कुणी डावललं आणि का डावललं याला आता अर्थ नाही असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं। एसटी प्रवासासाठी 14.95% भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाला दिल्याची माहिती भरत गोगावले यांनी दिली आहे। दरम्यान या भाडेवाढीमुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री बसणार आहे। गडचिरोली जिल्ह्यातील विकास कामांची गती वाढवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले आहेत। नागपुरात झालेल्या युनिफाईड कमांडच्या विशेष बैठकीत गडचिरोलीतील रखडलेल्या प्रकल्पांवर चर्चा करण्यात आली। खेड आळंदी विधानसभेचे आमदार बाबाजी काळे यांनी विधानसभेत चाकण परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी केलेली आहे। शाळेतील स्नेहसंमेलन कार्यक्रमात अस्वस्थ वाटत असल्यानं एका विद्यार्थिनीला चक्कर आली। यावेळी शिक्षकांनी तातडीनं विद्यार्थिनीला रुग्णालयात दाखल केलं, मात्र तोपर्यंत या मुलीचा हृदयविकारानं मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं। रत्नागिरी जिल्ह्यातील 2000 नौकांवर ट्रान्सपॉन्डर बसवण्याचं दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू करण्यात आलेलं आहे आणि या आधुनिक यंत्रामुळे आपत्कालीन परिस्थितीमध्ये मच्छीमारांना मदत करणं अधिक सोपं होणार आहे। भाजपनं विधानसभेमधील आपल्या मुख्य प्रतोदाच्या नावाची घोषणा केली आहे। भाजपनं आमदार रणधीर सावरकर यांच्या पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी नियुक्ती केली आहे। याआधी आमदार आशिष शेलार यांनी भाजपच्या मुख्य प्रतोदपदाची जबाबदारी सांभाळली। कोणी मंदिरात जातात, कोणी मशिदीत जातात, तर कोणी बुद्ध विहारात, कोणी चर्चमध्ये जातात। प्रत्येकाची प्रार्थनेची पद्धत वेगळी आहे, पण सगळे भारतीय आहेत। भारतीयत्वाचा, राष्ट्रीयत्वाचा संबंध हिंदू संस्कृती, इतिहास आणि वारशासोबत आहे। सिंधू खोऱ्यातून जे आले ते हिंदू इतका सोपा त्याचा अर्थ आहे असं नितीन गडकरी हिंदुत्वाबद्दल बोलताना म्हटलंय। पुणे आणि नाशिक रेल्वे कनेक्टिव्हिटी दुहेरीकरणाच्या कामाला मान्यता मिळाली आहे। एकूण 248 किलोमीटरपैकी 178 किलोमीटरचं काम सुरू करण्यात आलं असून उर्वरित भागाचं काम हाती घेण्यात आलंय। पुणेकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळावा यासाठी मेट्रोचं जाळं विकसित केलं जात आहे। सध्या पुणे शहरात पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर मेट्रो सुरू आहे। महत्त्वाचं म्हणजे या मेट्रो मार्गांचा विस्तारही केला जाणार आहे आणि या विस्तारित मेट्रो मार्गावर एक नवीन स्थानक तयार होणार आहे।
एसटीनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे। येत्या नवीन वर्षात एसटीमध्ये 3500 साध्या बसेस दाखल होणार असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या अध्यक्षांनी दिली आहे। यासोबतच बातमीपत्रामध्ये एक छोटासा ब्रेक। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।